शहरात गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे. खून, दरोडे, प्राणघातक हल्ले या पलीकडे जाऊन आता दोघा मित्रांच्या भांडणातून थेट घरच्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास जेल रोड परिसरातील मोरेमाळा येथे एका घराला आग लागल्याची घटना घडली होती. मात्र या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली असून पोलिसांनी केलेल्या सखोल माहितीतून दोन मित्रांच्या भांडणामुळे दुसऱ्या मित्राने मोरेमाळा परिसरातील पिंपळपट्टी रोड भागात राहणाऱ्या आपल्या मित्राच्या घराला आग लावल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील जेल रोडवरील मोरेमाळ्यातील पिंपळपट्टी रोड भागात निखिल आणि प्रथमेश हे दोन तरुण राहतात. काही कारणामुळे या दोघांमध्ये भांडण झालं होतं. प्रथमेशच्या आईने निखिल विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला. याचा राग निखिलच्या मनात होता. या रागातून शुक्रवारी रात्रीच्या वेळी निखिल प्रथमेशच्या घरी गेला. प्रथमेश काही कामानिमित्त मुंबईला गेला होता. घरात प्रथमेशची आई, त्याच्या 2 बहिणी आणि एक भाऊ असे 4 जण होते. हे चौघही गाढ झोपेत होते. रागाच्या भरात निखिलने घराच्या दरवाजाची कडी बाहेरून बंद केली. घरच्या बेडरूमच्या खिडकीतून घरातील साहित्यावर पेट्रोल टाकून आग लावली. काही वेळात घरात धूर निघू लागला. या धुराचा वास झाल्याने झोपलेल्या कल्याणी मोरे आणि त्यांचा मुलगा जागा झाला. घरात कसला वास येतो हे बघता तर घरातील पडदे, चादरे आणि दरवाजाला आग लागलेली असल्याचं त्यांना दिसलं. आगीपासून वाचण्यासाठी त्यांनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र दरवाजा बाहेरून बंद होता. धुरामुळे अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. घराबाहेर उभे असलेल्या निखिलने तुम्हाला आज संपवूनच टाकतो अशी धमकी दिली. कल्याणी मोरे यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक मदतीसाठी धावून आले. नागरिक येत असल्याचं पाहून संशयित निखिलने पळ काढला. आजूबाजूला असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे हे कुटुंब वाचलं. या प्रकरणी मित्राच्या आईने फिर्याद दिली असून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित निखिल बोराडे आणि प्रथमेश मोरे हे मित्र आहेत. दोघे नाशिक रोड येथील मोरेमाळा परिसरात वास्तव्यास आहेत. या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झालं होतं. यानंतर निखिल याने त्याच्या साथीदारांसह प्रथमेश मोरे याच्या घरात जाऊन साहित्याची तोडफोड केली होती. यामुळे प्रथमेशची आई कल्याणी मोरे यांनी निखिल विरोधात फिर्याद दिल्याने निखिलच्या मनात राग होता. हा राग मनात धरून निखिलने प्रथमेशचं संपूर्ण कुटुंब संपवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.